आणि त्याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया। तुम्ही थोडंसं चालत फिरत नाही माझ्यासारखं, टू व्हीलरवरून फिरता असाल तर तुम्हाला ते सगळं विदारक चित्र ह्या रत्नागिरीतल्या 100 किलोमीटर रस्त्याचं आलेलं आहे की 44 कोटी रुपयाचं डांबरच वापरलं नाही आणि त्यामुळे रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा रत्नागिरीकरांना होतो। ही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळे माझा सवाल असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय स्वरूपा रवींद्र सामंत ही जे तुमच्या पद्धतीनं 5 वेळेला निवडून आलेले आहेत, तर त्यांनी ह्या 44 कोटीच्या डांबराची व्हाउचर या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी। नाहीतर 5 वर्षापूर्वी एक माजी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे, तर त्याला पुष्टी मिळेल असं मला वाटतं की 44 कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे। पण आता जे रस्ते डांबरीकरण झालेले त्यावर काय सांगा? काय झालं आता? तुम्ही काय क्वालिटी कंट्रोलवाले आहात की काय? आता जे चाललंय ते बशीर भाई तुमच्या बरोबर होते, आज अचानक त्यांनी तुमच्या मिसेसचा नगराध्यक्षाचा फॉर्म भरला। नाही, बशीर भाई हे ज्येष्ठ आहेत, स्वाभाविकपणानं प्रत्येक नेत्याला ही ओपन जरा बोलू नका, सर्वसाधारणपणे प्रत्येक नेत्याला आता ओपन आरक्षण असल्यामुळं कोण नाही कोणतरी ओपन कॅटेगरीतले नगराध्यक्ष आहेत असं वाटत असतं। त्यांनीही त्यांच्या पक्षाकडे ती उमेदवारी मागितली होती, पण नेमकं कसं आहे, जी महाविकास आघाडीची जी काय नगराध्यक्षपदाचं जागांचं जे वाटप हे राज्यस्तरावर होतं, बरोबर ना? आणि त्या ठिकाणी रमेशराव की राष्ट्रवादीचे जे आहेत माजी आमदार रमेशराव कदम यांना त्या ठिकाणी चिपळूणची जागा दिली गेली वरिष्ठ पातळीवरून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा दिली गेली। त्यामुळे आता कदाचित त्यांना वाटलं असेल आम्ही त्यांच्याशी संपर्क करू, चर्चा करू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू, कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बशीरभाई मोर्तुजा यांनी खूप चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं काम केलं होतं। अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये वस्तीमध्ये सगळ्यात समाजात जाऊन त्यांनी मशाल चिन्हावरती बाळमानेला आणि विनायकराव साहेबांना लोकसभेला मतदान करा अशी विनंती केली होती मशाल चिन्हावरची। तर मला असं वाटतं की बशीरभाई ना आम्ही समजवण्यामध्ये यशस्वी होणे, आम्हाला बशीरभाई त्यांचे सगळे सहकारी ह्या सगळ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पाहिजे आहेत, आम्ही त्यांना विनंती करू।